दंडी ज्याचे विच्छे घरी तो उचिष्टे काळी धर्मा घरी. धर्माच्या घरचं उष्ट विटेवरच्या मालकांनी काढलं. मला आशीर्वाद द्या, बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. पांडवांकडे फार मोठा यज्ञ झाला बाबाजी, फार मोठा यज्ञ झाला. वाक्य ऐका. पांडवाच्या यज्ञामध्ये 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. माझ्या गोळ्या संपलेल्या नाहीत, माझ्या डोक्यावर परिणाम झालेला नाही, मी वाचून सांगतोय. 43,832 लोक एका पंक्तीला जेवायचे. गुणिले 14, गुणिले 14. पांडवाच्या यज्ञामध्ये भूदेव 1400 होते. 1400 भूदेव. प्रत्येक भूदेवाला 2.25 किलो सोन्याचं ताट जेवायला होतं. कोणी दिलं तर सोनं माहितीये? पंढरपुरातल्या मालकाची बहीण अर्जुनाची पत्नी. पंढरपुरातल्या मालकाची बहीण अर्जुनाची पत्नी. आणि पंढरपुरातल्या मालकाला लग्नात सासरवाडीतून एक मणी आलता. सासरवाडीतून एक मणी आलता. तो मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. 8 भार सोनं द्यायचा. एका भारात किती तोळे बसते सांगू का? मलाही कळत नव्हतं. गुरुवर्य माधवबाबांची कृपा आहे. माधव महाराज मगर सूरजखेडकर त्यांनी सांगावं, 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून आलता. तरी पंढरपुरातल्या मालकाच्या पत्नीनं माहेरातलं काही दळलंच नाही. यायनं माहेरातून शेवाया आणल्या तरी नवऱ्याचा दम काढत्या. त्यांना म्हणा किती शेवाया चांगल्या झाल्या, लगेच म्हणते येतात का तुमच्या माईला? त्याच्या माईला शेवाया येत नाहीत जिजी, पण त्याच्या माईनं तुला कुंखाचा मालक दिला इतकं भानावर राहत आहे. आणि तुम्ही बी टाळ्या वाजवायला याला. अहो तुम्हाला बैलात काढ तरी टाळ्या वाजवायले. विठाला 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 तुम्ही लय मुक्त आहे त्या घराण्यातून. मागणं पुढं फपुटा उड ते बघा यायचे माझे असे वरखुंडे तोंडाची जिरत नाहीत. आम्ही ते असे घट्टे पडीत आम्हाला या गोष्टी पाहू पाहू. 22.5 क्विंटल सोनं देणारा म्हणे मालकीनीनं आणला. पण रस्व दीर्घ इतकं सांगितलं नाही बाबा. बापान म्हणी दिलाय. शेवाया आणल्या तर सांगती. आणि किती तास पोटात राहतात त्या शेवाया? याच्यातून इतका आदर्श ठेवा. सासरचं वर्णन करते तिला पतिव्रता म्हणतात. माहेरचं वर्णन करून सासरची निंदा करते तिला अवदासा म्हणतात. मग अशी बायको कोणाला भेटली ती तुम्ही तुमचं घरी गेल्यावर गणित करा. 1425 गढी एका बाईच्या वडिलाकडं. देहूतल्या मालकांच्या धर्मपत्नी जिजाबाई. पण बाबाजी कधीच माहेरचं वर्णन केलं आणि तुकोबारायची चेष्टा केली असं कधी रस्व दीर्घ सुद्धा नाही. याला म्हणतात पतिव्रता. विनंती करतो तुमच्या चप्पलला हात लावून स्पर्श करून विनंती करतो, कधी कधी सासरच्या लोकांचं वर्णन करी जा. देव तुमचं चांगलं करेल. माहेरातलं वर्णन करू नका असं म्हणत नाही, पण सासरला दाबून माहेरवरी काढी जाऊ नका. हो, कुलक्षय होत असतो. हो, आपत्य मूर्ख जन्माला येत असतात. वंशाची चेष्टा केली की. पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून आलेलं धन 3.25 वर्ष पांडवाकडे मणी ठेवला म्हणून सोनं होतं बाबाजी इतकं. 2.25 किलोचं एक ताट एका ब्राह्मणाला जेवायला होतं. एका ब्राह्मणाला. काय यज्ञ असेल तो. पांडवाच्या यज्ञामध्ये तो उचिष्टे कार्य धर्माघरी. एवढ्यावर जरी आपल्याला बोलता आलं तर आपल्या वेळेत तुम्हाला त्रास देणार नाही, कारण इथं सारखे कार्यक्रम असतात. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. ट्रॅक्टर किती महागाईचा आणावा, पण आपला बांधा आला की वळीलं पाहिजे. तुमचा कार्यक्रम जास्त वेळ केलता, इकून इंजेक्शन दिलं तर मला वाढवा म्हणून वाढेल तर तुमच्याकडं 10व्याचा कार्यक्रम आज वेळेत सोडील, काही ताण नाही. योग असा आला, पात्र कोणी टाकायचे?
दयानंद बाबाजी मीठ कोणी वाढायचंय? महाराजजी पाणी कोणी वाढायचे? भात कोणी वाढायचा आहे? पोळी कोणी वाढायची? तूप कोणी वाढायचंय? भाज्या कोणी वाढायच्या? चटण्या कोणी वाढायच्या? मेतकूट कोणी वाढायचंय? पंचामृत कोणी वाढायचंय? हे प्रत्येकाकडे काम लावून दिलेलं होतं, प्रत्येकाकडे काम लावून दिलं होतं. आलेल्या पाहुण्यांना गंध कोणी लावायचा? पंक्ती बसल्याच्या नंतर नमस्कार कोणी करायचा? एक सांगू राजू, अशा पवित्र यज्ञामध्ये माणसं जेवायला बसल्याच्या नंतर 10-5 लोकायला जेवायच्या अगोदर जर नमस्कार केला, श्लोक म्हणायच्या अगोदर, तर किमान पंढरपूरच्या 5-25 वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. काशीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. फार मोठा अधिकार असतो या मंडपामध्ये. तुम्हाला एक माहिती आहे, पक्षाच्या रूपात आलेला ब्रह्मवेत्ता, शुक म्हणजे पोपट, देहांतर केलं, तर धर्मांतर नाही, देहांतर केलं. एका ब्रह्मवेत्त्याने शुकाचं शरीर आपल्याकडे घेतलं, शुक म्हणजे पोपट, आणि पोपटाच्या रूपात पांडवाच्या यज्ञामध्ये उष्ट्या पंत्रवाळीवरला एक भाताचा खण खाल्ला. त्या पंत्रवाळीवर कोण जेवलेला असेल याचा विचार करा. आणि एक भाताचा शीत खाल्ल्याच्या नंतर स्वर्गातला घंटा ढान 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 वाजत होता. विटेवरच्या मालकाला, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला धर्मराजाने विचारलं, प्रभू एवढ्या पंक्ती उठल्या आपल्याकडे एकदा घंटा वाजतोय, बंद होत नाही, कारण काय? कोणीतरी ब्रह्मवेत्ता जेवायला येतोय. आणि अशा वेळेला गंध लावण्यासाठी आता पोपट कसा गंध लावू देईन? दुरून गंध शिपडला. काय मोठी ताकद असते ह्या पंक्तीतला. असा कधी सामान्य बसलाय, गरीब बसलाय, साधा बसलाय, अशी अवेळणा करायची नाही. सगळ्यांना सारखं ज्याच्याकडे वाढायचं काम आहे त्यानं मोठ्या श्रद्धेनं आई लेकराला वाढते. इतक्या प्रेमानं जर पंक्तीत अशा यज्ञात वाढला असेल तर त्याच्या कुळावरचा पितृदोष कायमचा संपून जातो. पितृदोषाचं पाप संपत आहे, त्याचं पितृदोषाचं पाप संपत आहे. इतकी मोठी ताकद आहे अशा यज्ञात जो वाढील, पात्र उचलील त्याची. ऐका पुढे, ही सर्व कामं देऊन टाकली. यज्ञाला सुरुवात झाली. 12:15 वाजता त्या दिवशी यज्ञाच्या आहुत्या संपल्या आणि भूदेवांनी सांगितलं, धर्मराज आता तुम्ही तुमच्या पंगती बसवा. भूदेव भूदेवाच्या मंडपात जेवायला गेले. पंक्तीला बाकीचे सर्व यती, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी, मुनी, महामुनी प्रत्येकाच्या वेगवेगळी ठिकाणे केलेली होती. आपोआपल्या ठिकाणी सर्व जेवायला बसले. ह्या पंक्तीला सर्व लोक बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर गजर झाला. श्लोक म्हटला. तो घाणेरडा श्लोक नाही. आपल्याकडं अशी काही श्लोक म्हणायले तर की पांचटपणा सुद्धा लाजायला त्यांनी श्लोक म्हटल्याच्या नंतर. आपल्या धर्माला कोणी नाव ठेवील अशी घाणेरडी श्लोक म्हणायची नाही. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले. दैवात लिंबू जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. जिभेला किडे पडतील, किडे पडतील जिभेला किडे. लाज वाटली पाहिजे माणसाला. आपण सनातन संस्कृतीतले माणसं आहेत, वारकरी संप्रदायातले माणसं आहेत, ऋषी मुनींच्या परंपरेतले आहेत, वेदशास्त्र पुराणाच्या परंपरेतली माणसं आहेत. अशी बास्कलशी श्लोक म्हणायची नाही, घाणेरडी श्लोक म्हणायची नाही. काय अर्थ आहे त्या श्लोकाचा? रामाने लक्ष्मणाने जेवायला बसावं आणि त्या ताटामध्ये उदराने लघुशंका करावी. लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. आणि शेषाच्या ताटामध्ये उंदरानं लघुशंका करावी. काय त्याची मायवी आली? किती मूर्खपणाचं टोके महाराज. हे श्लोक म्हणणाऱ्याला थोडी लाज वाटली पाहिजे. किमान अशा यज्ञात तरी तशी घाणेरडी श्लोक म्हणू नका. काही काहीला फार नाद असतो. माईक हातात आल्यावर त्याला वाटतंय धर्म आपल्यापासूनच सुरू झाला काय. येड्यावानी पोंगाण्या वाजू नको सोंबळ्या, यम तुला इतका हानीन, इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला विठाला.